आपल्या हक्काचा आवाज, सत्य, निर्भीड, निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत रहा जय राष्ट्र न्यूज. सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आणत 2 लाखाच्या 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली. रोहित संजय जावळे वय 23, सुखलाल उर्फ नांजा गुंडू शिंदे वय 22, दोघे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. शाखेचे पथक शहरात चोरट्यांचा शोध घेत होते. यावेळी इंदिरानगर ते काशीपुरा गल्ली मार्गावरील स्मशानभूमीजवळ दोघे जण दुचाकी घेऊन थांबले असून त्या चोरीच्या असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन दोघांकडे गाड्यांबाबत चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी तासगाव येथून 2, पलूस, कवटेमहाकाळ, सांगली शहरातून 1 अशा 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून 5ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. तासगावचे पोलीस उपअधीक्षक अशोक भवड, तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, अमर सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, सूरज जगदाळे, बजरंग थोरात, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.